छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अधुलगाव इथं पाणी टंचाईनं गंभीर रूप धारण केलंय। गावातील दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। पिण्याच्या पाण्यासाठी महिला आणि लहान मुलांना सकाळपासूनच भटकंती करावी लागते। गावात केवळ एकच सार्वजनिक विहीर असल्यानं तिथं मोठी गर्दी होते। पाणी संपल्यानंतर नागरिकांना गढूळ पाण्यावर समाधान मानावं लागते। पाण्यासाठी काही ठिकाणी 60 ते 70 रुपये प्रति ड्रम दरानं खरेदी करावी लागते। त्यामुळे आर्थिक ताण वाढलाय। जलजीवन मिशन आणि घर घर जल ये योजना गावात केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। पाणी टंचाईमुळे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाचं आर्थिक गणित बिघडले। दैनंदिन गरजांसाठी देखील मोठा खर्च करावा लागतोय। या गंभीर परिस्थितीचा सामाजिक परिणाम दिसून येतोय। पाण्याअभावी गावातील विवाह जुळण्यात अडचणी निर्माण झाल्याचं ग्रामस्थ सांगतात। प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करतात। जे लग्न झालेले तेव्हापासून हे कवर काय करायचं आम्हाला। आता लग्न झाल्यात म्हातारं झालो आम्ही तवर हेच आहे आम्हाला। वड्याचं नाल्याचं खोऱ्याचंच पाणी प्यायचं, कुठं नळाला सोयीचं नाही, कुठं येरी सोयीचे नाही। कवर फिरायचं कवर आता म्हातारे माणसं कवर काय राहायचं। आणि आता आम्हाला काय हे यंगता येतं हे गड्डा यंगता येतं का? यंगाला जायचं पडा मारा असं आहे। आता लग्नाला किती वर्ष झाले असते ना आमचे, किती का वर्ष झाले ना। नाते झाले, लग्न झाले, पोते झाले, सारे झाले तवर हेच दैनी आमची कवर दैन करायची आम्ही। याबाबत कोणाला सांगितलं होतं का? हा ते सरपंचाने पण केलाय। सरपंच का राहायचा पंचायत कोण घेते घेते काय? पंचायतवाले काही करीत नाही भाऊ। आमची मागणी काय? हे पाण्याचंच मागणी आहे आमच्या। आम्हाला काय दुसरं काय नळा पाहिजे, आम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे, दुसरं काय नाही। कधीपासून असं आहे तुमचे हे चालू आता आहे? हे कधीपासून म्हणजे मला लग्न झालं तेव्हापासून हे कवर काय करायचं हे वर्ष किती झाले असते मला। काय नाव आपलं? उदय सामंत यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाची महत्त्वाची बैठक नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली। या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडूनही कार्याचा आढावा घेतला जाणार आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे। बैठकीत संघटनात्मक बदलांबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे। स्थानिक पातळीवरील बळकटीकरणासाठी रणनीती आखली जाणार असल्याची माहिती मिळते। जालना जिल्ह्यात एका तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव टाकत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। ही घटना जालन्यातील भोकरदन तालुक्यात घडली। या प्रकरणी आरोपी शेख इम्रान शेख हबीब याच्या विरुद्ध तरुणीनं पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी एकूण 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। तक्रारीनुसार संबंधित तरुणीवर नमाज पढण्याचा तसंच बुरखा परिधान करण्याचा दबाव टाकण्यात आला। आरोपीनं तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अश्लील फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। दरम्यान या प्रकरणी पारत पोलिसांनी शेख इम्रानसह त्याच्या कुटुंबातील 4 विरोधात गुन्हा दाखल केलाय। आरोपी शेख इम्रान आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। रत्नागिरी शहराच्या विकासात अडथळा ठरत असलेल्या चर्मालय ते कोकण नगर मार्गावरील बहुचर्चित अतिक्रमण हटाव मोहिमेला आज पुन्हा सुरुवात करण्यात आली। बुधवारी सकाळपासूनच नगरपालिकेच्या पथकानं जेसीबी आणि आवश्यक यंत्रसामग्रीसह घटनास्थळी धडक देत अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली। या कारवाई दरम्यान रस्त्यालगत उभारण्यात आलेली अनेक अनधिकृत दुकानं, शेड्स आणि पक्की बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली। चर्मालय ते कोकण नगर हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग असून रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीसह विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत होते। विशेष म्हणजे शहरासाठी महत्त्वाची असलेली 11 केव्ही भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी टाकण्याचं कामही या अतिक्रमणामुळे रखडलं होतं। संबंधित व्यावसायिकांनी स्वखुशीनं अतिक्रमण न हटवल्यानं प्रशासनानं अखेर धडक कारवाईचा निर्णय घेतलाय। महाड शहराजवळील नातेखिंड उड्डाणपुलाखाली मुंबईकडून महाडकडे येणाऱ्या सर्व्हिस रोडवर बुधवारी सकाळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शिवशाही बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात जोरदार धडक झाली। या अपघातात रिक्षा चालक गणेश कदम हे सुदैवानं बचावलेत। त्यांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र रिक्षाचं मोठं नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले।
प्राथमिक तपासानंतर पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली। सुदैवानं मोठा अनर्थ टळल्यानं स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गाव इथं नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमादरम्यान किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। यात्रेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात शेवटच्या टप्प्यात 2 तरुणांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर मारामारीत झालं। गोंधळ वाढल्यानंतर आयोजकांनी कार्यक्रम तात्काळ थांबवला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गर्दी पांगवली। सुदैवानं परिस्थिती लवकर नियंत्रणात आणल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन हद्दीत 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली। आई वडील कामावर असताना शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीनं हे कृत्य केल्याचा आरोप आहे। पीडित मुलीनं सुरुवातीला भीतीमुळे ही बाब कोणालाही सांगितली नव्हती, मात्र नंतर तिनं पालकांना ही माहिती दिल्यानंतर तात्काळ चांदणी पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या तो फरार आहे। त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आलेत। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय। मुळशी तालुक्यात दुचाकीवरून आईस्क्रीम विक्रीसाठी आलेल्या एका विक्रेत्यानं 14 वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय। पीडित मुलगी ही आईस्क्रीम घेण्यासाठी गेली असताना आरोपीनं तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर मुलगी घरी परतल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ पौंड पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलंय। त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। मुंबई मोनोरेलची चेंबूर ते जेकॉब सर्कल मार्गिका अनिश्चित काळासाठी बंद असल्यानंतर आता ती सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीसाठी निवृत्त मेट्रो आयुक्त आणि मेट्रो रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। पुढील आठवड्यात सुरक्षा चाचण्या सुरू होणार आहेत। आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मे अखेरपर्यंत मोनोरेल सेवा पुन्हा सुरू करण्याचं नियोजन आहे। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या या सेवेबाबत तांत्रिक दुरुस्ती आणि सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात येतोय। त्यामुळे नियमित प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। या बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।